भारतामध्ये तुम्हाला शिक्षण कंप्लीट करायला पैसा खूप जास्त द्यावा लागतो आणि त्याच पद्धतीचं त्याच क्वालिटीचं शिक्षण घ्यायला तुम्हाला विदेशात पैसा हा खूप कमी लागतो। विदेशातून शिकून आलेले आज त्यांचे खूप मोठमोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रन करतायत। गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असावी इथं भारतामध्ये प्रॅक्टिस करता यावी ते सजेस्ट करतो। मुलांना जी युनिव्हर्सिटी चूज केली त्या युनिव्हर्सिटीचं इन्व्हिटेशन लेटर, तिथल्या एम्बेसीचं लेटर, एअर तिकीट, विजा हे सगळं आपण करून देतो। नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत सर, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। MBBS ला ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया घ्यायची त्याबद्दल माहिती घेणार आहोत। जसं की आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आपल्याला MBBS करण्यासाठी खूप जास्त मार्क लागतात। गव्हर्नमेंट कॉलेज असो, प्रायव्हेट असो किंवा डीम्ड असो, पण प्रत्येक पालकाची विद्यार्थ्याची इच्छा असते की आपण 10वी पास झालो, सायन्सला ऍडमिशन घेतलं की आपण 2-3 वर्षामध्ये MBBS ला ऍडमिशन घेणार आहोत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं असतं की अभ्यास करून ही स्कोर कमी येतो किंवा काही मुलांना स्कोर हा मिडियम येतो आणि त्यांना MBBS करायचं असतं। पण भारतामध्ये ऍडमिशन करण्याकरता ज्यावेळेस आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये उतरतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट खूप सतावते आणि लक्षात येते की प्रवेश घेण्यासाठी खूप असा पैसा लागतो आणि गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेण्यासाठी खूप जास्त मार्क लागतात। पण आपली इच्छा असते की आपण MBBSच करायचं, ती मी आपलं स्वप्न साकारण्यात मदत करू शकतो। ती कशी? तर आपलं ऍडमिशन MBBS करण्यासाठी आपल्याला विदेशात काय करावं लागतं तर त्याबद्दल आज माहिती करून घेऊयात आपण। विदेशात ऍडमिशन करण्यासाठी तुम्हाला एकतर नीटची एक्झाम ही क्वालिफाय असायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या देशामध्ये ऍडमिशन करायचंय ही तुम्ही ज्यावेळेस आम्हाला सांगाल त्यानंतर आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देऊ। विदेशामध्ये ज्यावेळेस आपण शिक्षणासाठी विचार करतो तर त्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात। तर ज्या विदेशात जाणार आहोत तर कुठल्या इन्स्टिट्यूटला, कुठल्या युनिव्हर्सिटीला जाणार आहोत तर ती युनिव्हर्सिटी आपल्या भारतामध्ये मान्य आहे का, NMCच्या गाईडलाईन्स मध्ये ती उतरते का, तर ह्या गोष्टीची माहिती करून घ्यायची। आम्ही त्याच गोष्टी फॉलो करतो की विद्यार्थ्याच्या भविष्यासोबत कुठलाही खेळ होऊ नये किंवा त्यांचं भविष्य अंधारात राहू नये। त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक युनिव्हर्सिटी अशी विद्यार्थ्यांना निवडून देतो की ती आपल्या NMCच्या गाईडलाईन मध्ये असावी, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असावी, तिकडनं आल्याच्या नंतर तुम्हाला इथं भारतामध्ये प्रॅक्टिस करता यावी, ह्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला ते सजेस्ट करतो। तर भारत आणि विदेश याच्यात जर आपण कंपॅरिझन केलं तर भारतामध्ये खूप जास्त पैसा लागतो। तसं तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जसं की रशियामध्ये जर तुम्हाला करायचं झालं तर तुम्हाला पूर्णपणे फी जी आहे कॉलेजची 6 वर्षाची, जी की 22-23 लाख रुपये लागतो कॉलेजची फीस जाता। भारतातील MBBS शिक्षण आणि विदेशातल्या शिक्षणामध्ये काय फरक? सर, भारतामधल्या आणि विदेशातल्या शिक्षणामध्ये फरक काहीच नाही, मुळीच नाही। कारण की तुम्ही जगाच्या पाठीवर गेल्याच्या नंतर तुम्हाला 2 प्रकारच्याच गोष्टी दिसतात, जेंट्स आणि लेडीज। तर तुम्हाला हे 206 बोनचीच अनाटॉमी शिकावं लागते। तुम्ही भारतात पण इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण पूर्ण करताय, तेच शिक्षण तुम्ही विदेशात इंग्लिश मीडियम मध्येच करताय। त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचा फरक नाही। फरक फक्त एकच जाणवतो की भारतामध्ये तुम्हाला शिक्षण कंप्लीट करायला पैसा खूप जास्त द्यावा लागतो आणि त्याच पद्धतीचं त्याच क्वालिटीचं शिक्षण घ्यायला तुम्हाला विदेशात पैसा हा खूप कमी लागतो। आतापर्यंत आपल्या संस्थेमार्फत 450+ विद्यार्थी जे आहेत की विदेशामध्ये गेलेले आहेत। आपण 4-5 कंट्रीमध्ये काम करतो, तिथे विद्यार्थी गेलेले आहेत। लास्ट इयरला जे माझे विद्यार्थी तिकडनं आले त्यातले बरेचसे विद्यार्थी आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतायत ऍज अ मेडिकल ऑफिसर म्हणून। काही स्वतःचे क्लिनिक चालू केलेले आहेत, काही PGची तयारी करतायत। आपल्या भारतामध्ये विदेशातून शिकून आलेले आज त्यांचे खूप मोठमोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रन करतायत। तर त्याच बेसिसवर आम्ही हे सांगतो की तिथल्या आणि इथल्या शिक्षणात किंवा प्रॅक्टिसमध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये काहीच फरक नाहीये। PGचं शिक्षण घेऊ शकतात, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण इथे येत नाही। तो एक संभ्रम आहे की तिथल्या मुलांना PG करता येते का, नाही तर नाही, बिलकुल तिथल्या मुलांना इथे PG करता येते। त्याच्यासाठी तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागते आणि तुम्हाला ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण करून चांगल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागते। तर ही गोष्ट लक्षात घेऊन आपण आजपर्यंत बऱ्याचशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करून बरेचसे विद्यार्थी जे आहेत की आपल्या विदेशात शिकतायत। आता ऍडमिशन प्रोसेस कशी असते तर आपण ऍडमिशन ज्यावेळेस मुलांचा रिझल्ट लागतो, मुलं इलिजिबल होतात, तर त्याच्यानंतर आपण मुलांना डॉक्युमेंट कलेक्ट करायचं। त्यानंतर आपण मुलांचं प्रोसेस करतो की मुलांना जी युनिव्हर्सिटी चूज केली त्या युनिव्हर्सिटीचं इन्व्हिटेशन लेटर, तिथल्या एम्बेसीचं लेटर आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट ट्रान्सलेशन, पोलीस व्हेरिफिकेशन, मुलांचा एअर तिकीट, विजा हे सगळं आपण करून देतो। ज्यावेळेस मुलं तिथं पोहोचतात त्यावेळेस आमची एक पूर्णपणे टीम मुलांना म्हणजे इंडियामधनं फ्लाईटमध्ये त्यांच्या सोबत जाऊन ते तिथं कॉलेजला, हॉस्टेलला सोडून कॉलेज सुरू होईपर्यंत आमची एक टीम त्यांच्यासोबत काम करते। मुलं जोपर्यंत तिथं मिसळत नाहीत तोपर्यंत आमची टीम त्यांच्यासोबतच काम करते। त्याच्यानंतर मुलांना 100% आपण इंडियन पद्धतीचं जेवण प्रोव्हाइड करतो। ज्या मुलांना स्वतःही बनवायचे स्वतःही बनवू शकतात, बाकी मेस अशा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो की ज्या 100% इंडियन ऑथेंटिक जेवण देऊ शकतात।
ते आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर मुलांना तिकडनं आल्याच्या नंतर एक एक्झाम असते, तर त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन निशुल्क आपण प्रत्येक कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीने मुलांना देतो. त्याच्यामध्ये मुलांनी सातत्य जर ठेवलं तर कुठलाच मुलगा पहिल्या अटेम्प्टमध्ये फेल होईल असं नाहीच, प्रत्येक मुलगा पास होईल. पण त्याच्यासाठी आहे की तुम्हाला सातत्य हवं. अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता किंवा माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता आणि MBBS बनण्याचं स्वप्न माझ्याकडनं तुम्ही साकार करू शकता. धन्यवाद.